आलोय म्हशी घेऊन, तरी सुद्धा म्हशी लोळते द्या. थोडंफार तुम्हाला सांगतो चगाळा खाल्लं आणि इथं व्हायचं पाणी आहे डबक्यात, ती पण पाक आटायला लागले. आणि ह्यात तुम्हाला सांगतो रेडकं मसर लोळत बसली ती. आता उठवाय जावं अहो, तर ही मला काय म्हणते, आम्हाला पाठीवर तापायला लागले, आम्ही कसं तर लुळतोय ह्याच्यात आणि मालकालाच बघू ना. असं होईल म्हणून तुम्हाला सांगतो मी काय मसर हाणायला जात नाही. बघा ही म्हशी कशा बसली तेव्हा, सगळ्याच म्हशी बघा कशा बसली तेव्हा. 7-8 मसर तुम्हाला सांगतो बसली ती. काय करे. आणि काल तुम्हाला सांगतो नुसतंच गरजचं ना आरडत आलं. तुम्हाला सांगतो उगाच 4 ठ्याम पडलं. पण मी हिंडवायला जवळजवळ 3.5-4 किलोमीटर दूर गेलतो. माझी पळता भाई थोडी झाली राव, लय नाही बार पळत आलो. असू दे काय कराय. निलेश राजेनं काय केलं माहिती आहे का, आता मला म्हणतो वैरण माझी घालायची. अरे मला चगाळ भरपूर आहे, मला तुझ्या वैरणीची सुद्धा गरज नाही. भरपूर चगाळ तुम्हाला सांगतो, पेंड चारायची, एकाच घ्यायची वैरण, पण कमी पडायचं नाही. त्याला काय वाटतंय. मी म्हण आता गड्यानं काय केलं, काल सगळे तुकडं पेरून टाकलं. मला एक ठेव म्हणलं तर ठेवलं नाही, ना ठेवू दे. त्याला काय वाटतंय, आयला भाव मागत माया मागे नाही मागणार. तसा मला काही गरज नाही. मी दुसरं तुकडं मात्र पेरणार आता, त्याला त्या तुकड्यात यूज देणार नाही. मी जनावराकडे गेलेलं बघून त्याला पेरून घेतलं बघा. घेऊ दे मशीन प्या पाणी, नाही तर पुढं अजून त्या कोपऱ्यात बसा. तकडं पाणी चांगलं आहे बघा. बघा ह्या कोपऱ्यात पाणी चांगलं आहे. आणि आता एवढ्याच सगळ्यात बुड जकडं बघल तकडं पाणीच दिसतंय. पाण्यात आता बुडली मग काय टेन्शन नाही. मी टोपी घालून आलतो, पण आता लिंबाच्या झाडाखाली उभा राहिलो. आणि तुम्हाला माहीतच आहे लिंबाची सावली 1 नंबर असते. म्हणून बघा ते लिंबाच्या सावलीखाली बसलं की इतकं भारी वाटतंय. आयला एकदम भारी, एसीत बसल्यासारखं वाटतंय. ऑक्सिजन मिळतोय, थंडगार हवा. बाहेर गेल्या का तुम्हाला सांगतो ऊनच आहे. आणि मस्त सुद्धा मला थोडी बाहेर गेली की पण अजून येऊन बसते ती. म्हणून म्हटलं मी काय करतो, 1-2 तास हिंडवतो. 3 वाजल्यापासून 5 वाजेपर्यंत जरी मसर हिंडली तरी मसर फुगते ती. सकाळी 1 तास 1.5 तास हिंडली, पाणी पिली की मग काय टेन्शन नाही. आता आहे ती तळ्याच्या काठाला. आता तुम्हाला सांगतो वर जायचं. वर तुम्हाला सांगतो 1-2 तास जर वर घेऊन गेलो ना, तर मग जनावराचं तुम्हाला सांगतो चांगल्या प्रकारे भागतंय. पण ऊन खाली झालं पाहिजे. हाय अशी जर निहिली आपण तर पुन्हा काय होती माहिती आहे का, 4च्या दरम्यान ऊन पडलं, पाठी तापली की पुन्हा अजून घरात पळतील. आणि वर काय तुम्हाला सांगतो पाणी नाही. म्हणून तुम्हाला सांगतो इदोपतूर दुपार पतूर आडवायला लागते. एक म्हैस तेवढी तुम्हाला सांगतो बाहेर निघाली, नाहीतर बाकीची मसर तुम्हाला सांगतो अजून पाण्यात लोळती. ती कशी लोळती बघा बरं. लय वैताग आला याला. पेंडी चारायच्या, धारा काढायच्या, रानात असले तर मला सांगतो माळाला आणायची. आणि ऊन ना ऊन तुम्हाला सांगतो सोसावं लागतंय. हे झाडाखाली उभा राहिले म्हणून व्हायचं बरं आहे. झाड सोडून जर पुढे गेलं ना उन्हात तर मग तुम्हाला सांगतो मायदाळ ऊन लागतं. मग मी काय केलं, हो टोपीसुद्धा आणली, पिशवीत ठेवली टोपी. आणि आज मोठी 3 लिटरची एक बाटली भरून आणली. मग ही 3 लिटरची बाटली मला 5 वाजेपर्यंत गेलीच पाहिजे. 5-5:30 वाजेपर्यंत गेली ना पुन्हा मग काय ताण लागत नाही. आणि तुम्हाला सांगतो पुन्हा निवांत तुम्हाला सांगतो
मसर येताना मात्र लरी भारी अशी मी पुढं असतो आणि माझ्या मागं मसरं आपोआप पळते ती, काय टेन्शन नाही. जाताना मात्र तुम्हाला सांगतो दमान जाते ती, कारण का पाठीवर त्यांना ऊन लागतंय ना. आता ही गाळात लोळती ती, नुसती गाळात लोळून तो फायदा काय. पाण्यात थोडी बुडली ती, थोडी अजून तुम्हाला सांगतो पुढं न्यायची मस्तपैकी चांगल्या. आता ऊन बघा कडक झार ऊन पडले. ढग जरा थोडा आडवा आला ना तरच ऊन कमी होते, नाहीतर कडक झार ऊन पडते. आणि असल्या कडक उन्हात तुम्हाला सांगतो जनावर राखायची म्हणजे चेष्टाचं काम नाही. बायकोलाही वाटतंय जनावराकडे काय नाही, तर घरी लय काम आहे. आणि जनावराकडे गेल्या का तुम्हाला सांगतो ही सावलीला बसत असेल, ही बसते तिथे चित्रा सांगा बरं. हो काही मसरं लगेच काय पाण्यातनं उठते ती का तुम्हाला सांगतो काय लय पळती तीस. याला ध्यानच ठेवावं लागतंय, असं बसून चालतंय का. ती घरी कसं वैरण टाकली आणि आपलं तास 2 तास बसलं उन्हाचं तर ती भाग यायला. पण आता तुम्हाला सांगतो उन्हाची पण जनावरं बसत नाही ती. जनावरच बसत नाही ती उन्हाची, पाण्यात फक्त बसती ती. रानात गेली जरी ऊन पडलं तर नाही. आणि एखाद्या लिंबाच्या सावलीखाली कुठं जर नेलं की 1-2 उभं राहायचे का त्यावरती काय करते ती टखर धरती ती. मसरं आपलीच, पण ह्या आपलीच मसरं एकमेकाला टक्कर धरती ती ताणून लावती. काय करायचं. जनावरं बघा किती हुशार आहे ती. पाण्यातनं लोळती ती म्हैस बघा बाहेर निघायची, ती माझी वाट बघत बसली. आता कवानी येते हिंड व्हाय म्हणून काय करायची. बाकीच्या 2-3 बसलेली आहे ती. आणि ती येलेली म्हैस आहे का त्या म्हशीला आम्ही दावं लावलंय. काय दावं लावले माहिती आहे का, जर एका बाईला ती म्हैस जर पळाली तर दावं तर धरा येते ना पुन्हा, मग बाकीची पळत नाही. असं आहे तुम्हाला सांगतो. हे उन्हाळा पडला की लय टेन्शन आहे. माणूस जेवण कमी करतंय पण पाणीच मांदाळ पितंय. आणि पाणी तुम्हाला सांगतो आणावंच लागतंय संकट, नाही तर काय खरं नाही. भरपूर पाणी प्यायला लागतं. तुम्ही सुद्धा असताना पाणी भरपूर पित जावा. आणि पाणी जर कमी प्याला तर काय खरं नाही बघा. म्हणून उष्णतेपासून रक्षण करण्यासाठी पाणी भरपूर प्यायचं. जेवण कमी, फळं जास्त खायची, पण पाणी पाहिजे. पाण्याशिवाय काय नाही. आणि जनावराला तुम्हाला सांगतो आता खिलार गुरं असती ना तर पाण्यात एवढी बसली सुद्धा नसती, पाणी पिली असती साईडला निघाली असती. पण मसरांना पाण्यात डुबायला फार आवडतं. म्हणून बघा ती गाळात लोळती ती, पाण्यात बसती ती, तरी दमत नाही ती. एकदम मस्तपैकी तुम्हाला सांगतो ती. आणि तो कधी आता बाहेर जाऊन टक्करी खेळायला लागली म्हणजे माती संघ बघा. आता या माती संघ टक्करी खेळायला लागली ती म्हणजे आता ही भरवूनच घे शिंग. म्हणजे ती ना म्हशी शिंग का म्हशीला जड येते का, पण जनावर पण लय खोटवाड आहे. अहो अशी पाण्यातलं होती चांगली स्वच्छ निघली की अशी पाण्यातलं होती.